फार पूर्वी एकमेकांवर खूप प्रेम करणारे दोन ड्रॅगन खूप मुसळधार पावसात अडकले. ड्रॅगनला एकच गोष्ट आवडली नाही, ती म्हणजे हे पावसाळी हवामान. कारण जेव्हा त्यांचे पंख ओले होतात तेव्हा त्यांच्यावर वीज पडते, त्यांचे पंख खराब होतात आणि मग ते कधीही आग ओकत नाहीत. त्या दिवशी इतके जोरदार वादळ आले की जांभळा ड्रॅगन त्याच्या प्रेयसीपासून म्हणजेच पिवळ्या ड्रॅगन पासून दूर फेकला गेला. पिवळ्या ड्रॅगनला प्रियकराचा शोध घ्यायचा होता. ती जिथे होती तिथेच राहिली कारण तिचे पंख ओले झाले होते आणि ती खूप दुःखी झाली होती. आणि जांभळा ड्रॅगन उंच पर्वताच्या शिखरावर असलेल्या गुहेत गेला. ही कोणती जागा आहे? मी कुठे आहे? गुहेच्या आतून खूप मोठा आवाज ऐकू आला. तो आवाज दुष्ट बाऊचा होता, जो अर्धा लांडगा अर्धा सिंह होता. मी वादळ आणि विजेचा स्वामी आहे, वाव! आणि तू अग्निश्वास घेणारा ड्रॅगन आहेस. जांभळा ड्रॅगन इतका घाबरला होता की त्याला उडून जावेसे वाटताच बाओने आकाशात वीज चमकवली. तू मला आग कशी ओकतोस ते सांगेपर्यंत मी तुला सोडणार नाही. अग्निश्वासाची सर्व रहस्य तुला सांगावीच लागतील. नाही, मी असं करू शकत नाही. मग मी कायमचा पाऊस पाडेन आणि तुला इथे कैद करेन. जांभळा ड्रॅगन बाओच्या गुहेत अडकला होता. त्यावेळी पिवळी ड्रॅगन तिच्या प्रियकरासाठी जांभळ्या ड्रॅगनला सर्वत्र शोधत होती. तिने अस्वलाच्या घरट्यात त्याला शोधलं, हत्तीच्या बागेत, अगदी सशाच्या बिळातही, पण तो कुठेही सापडला नाही. पिवळ्या ड्रॅगनला रडताना पाहून एक घोडा तिच्या जवळ आला. तू इतकी उदास का आहेस ड्रॅगन? काय झालं? माझा प्रिय जांभळा ड्रॅगन नाहीसा झालाय. लवकरच पुन्हा पाऊस पडणार आहे आणि मी त्याला शोधू शकणार नाही कारण माझे फ्लेक्स खराब होणार आहेत. तू फॉरेस्ट रेंजर माकडाला विचारलंस का? कदाचित त्याला माहित असेल. धन्यवाद, मी लगेच जाऊन विचारते. थांब, हे लाल कापड घे आणि स्वतःला झाकून टाक. हे काही काळ पावसापासून तुझे रक्षण करेल. पिवळी ड्रॅगन ते लाल कापड घेऊन जंगलात गेली. त्यावेळी पुन्हा पाऊस सुरू झाला. पिवळी ड्रॅगन शेवटी फॉरेस्ट रेंजर कडे आली. तिने त्याला विचारलं की त्याने जांभळ्या ड्रॅगनला पाहिलंय का? होय, मी त्याला आकाशात तरंगताना पाहिलं होतं. हे बघ, हे त्याने पाळलं होतं. तो त्या डेरेदार झाडांकडे वळत होता. पिवळी ड्रॅगन पाईनची झाडे असलेल्या ठिकाणी पटकन उडून गेली. जेव्हा पाऊस थोडा थांबला, तिने आजूबाजूला पाहिलं, पण तिच्या प्रियकराचं कोणतंही चिन्ह सापडलं नाही. तेवढ्यात तिच्या समोर एक ससा आला. हॅलो सशा, तू इकडे जांभळा ड्रॅगन पाहिलायस का? हो, मी पाहिलंय. तो त्या दलदलीकडे वाहत होता. पिवळी ड्रॅगन दलदलीकडे जात असताना आकाश पुन्हा काळ्या ढगांनी झाकलं गेलं. सतत पाऊस का पडतो हे जाणून घ्यायचं असेल तर बैल शोध. पिवळी ड्रॅगन वेगाने दलदलीच्या काठावर गेली. तिथे तिला एक बैल पावसापासून बचावासाठी विलोच्या झाडाखाली थांबलेला दिसला. मी जांभळा ड्रॅगन शोधत आहे. तू त्याला जवळपास इकडे तिकडे पाहिलंयस का? अरे नाही, इकडे तिकडे नाही. मी त्याला त्या उंच डोंगरावर डोचाला पाहिलं होतं. पण तुला काळजी घ्यावी लागेल, कारण त्या टेकडीवर बाओ राहतो. बाओ? होय, तो पाऊस आणि विजेचा स्वामी आहे. तो खूप उद्धट आणि क्रूर आहे आणि सोबत तो शूद्र मानाचा देखील आहे, ज्याला सर्व काही हवं आहे. आता मला समजलं. म्हणूनच पाऊस कधीच थांबत नाही. बाओने जांभळ्या ड्रॅगनला पकडलं. तू तुझ्या आगीने बाओला थांबवू शकतेस. पाऊस पडत असताना आगीचा श्वास घेण्यास सक्षम व्हायचं असेल तर वाघाकडे जा आणि त्याची मदत घे. पाऊस पडण्यापूर्वी पिवळी ड्रॅगन पटकन वाघाकडे गेली. हो,
थोडं पुढे गेल्यावर तुला साप दिसेल. तो तुला एक किरमिजी रंगाची जादुई मिरची देईल. ती एकाच घासात खाऊन टाक. वाघाने सांगितल्याप्रमाणे पिवळी ड्रॅगन सापाकडे गेली. तेवढ्यात आकाशात पुन्हा काळे ढग आले. लवकर सापा, मला ती जादूची मिरची दे, आता पाऊस पडणार आहे. सापाने आपले डोके मातीच्या तळाशी खुपसले आणि एक जादूची लाल मिरची बाहेर काढली. ज्या क्षणी पिवळ्या ड्रॅगनने एका घासात ती मिरची खाल्ली, पुन्हा पाऊस आणि वादळ सुरू झाले. पण यावेळी पिवळी ड्रॅगन थंड किंवा फडफडत नव्हती. मोठ्या हिमतीने तिने पंख पसरले आणि उंच डोंगराच्या दिशेने ती उडू लागली. चल सांग मला, तू आग कशी ओकलीस? नाहीतर तुझ्या पायाला बांधलेला दगड मी कधीच काढणार नाही आणि तू पुन्हा कधी उडू शकणार नाहीस. नाही, आग ओकणं हे आमच्या ड्रॅगन साठी विलक्षण आहे आणि ते तू कधीही शिकू शकत नाहीस. बाव जांभळ्या ड्रॅगनकडे चालत असताना त्याच्या मागे आगीचा गोळा दिसला. काय? हे कसं शक्य आहे? पावसात आग पेटू शकत नाही. विशाल फायरबॉल मधून पिवळी ड्रॅगन दिसली. माझ्या प्रियकराला मुक्त कर बाओ. नाही, त्याने मला आगीचं रहस्य सांगितलं नाही तर मी त्याला जाऊ देणार नाही. पिवळ्या ड्रॅगनने प्रथम आकाशातील काळ्या ढगांमध्ये आग ओकून पाऊस थांबवला. मग जांभळ्या ड्रॅगनला बांधलेला दगड तिने वितळवला. अशा प्रकारे जांभळा ड्रॅगन मुक्त झाला. ही शक्ती पाहून बाओ थक्क झाला. तू माझ्यापेक्षा बलवान कशी असू शकतेस? ही प्रेमाची शक्ती आहे, आग किंवा वादळ नाही बाओ. होय, मजबूत होण्यासाठी तुला आगीची गरज नसते. तू ड्रॅगन नाही आहेस. हो, मी नाही आहे, पण माझ्याकडे सगळं काही असलं पाहिजे. सगळं काही नाही. तुझ्याजवळ प्रेम नाही आहे बाओ. तू आतमधून खूप एकटा आहेस. पिवळ्या आणि जांभळ्या ड्रॅगनला शेवटी एकमेकांशी पुन्हा भेट झाल्याने खूप आनंद झाला. बाओला यापूर्वी कधीही इतके कमकुवत वाटले नव्हते. तरीही त्या दोन ड्रॅगनचे आभार. त्याने आपल्या हृदयातील प्रेमाचे अस्तित्व स्वीकारले आणि तो जंगलातील किलबिलाटी जीवनात सामील झाला. त्या दिवसानंतर ड्रॅगन पावसाळी हवामानात मुक्तपणे उड्डाण करू शकले आणि आग ओकून त्यांनी आकाशात प्रेमाचा ठसा कायमचा उमटवला. खोल निळ्या समुद्राखाली धोकादायक शार्क टोळी त्या दिवशी पुन्हा शिकार करत होती. ही टोळी एवढी भीतीदायक होती की जेव्हाही त्यांनी तोंड उघडले तेव्हा सगळे मासे विखुरायचे. पण एका विशाल सागरी मिनारात लपलेला पिवळा मासा तितका भाग्यवान नव्हता. इकडे बघा, आम्हाला छान जेवण मिळालंय. चला ते खाऊया. शार्क टोळी नुकतीच पिवळा मासा खाण्याच्या बेतात होती. पण नंतर त्यांना एक मोठा मासा डोक्यावरून पोहताना दिसला. ते बघा, तो मासा मोठा आहे. चला तो खाऊया. परंतु धोकादायक टोळीला खूप उशिरा लक्षात आलं की त्यांना खायचे असलेले मोठे मासे खरे तर मच्छीमाराच्या हुकच्या टोकावरील खेळण्यातील मासे आहेत. माझे दात खूप दुखतायत. माझं नाक खूप दुखतंय. ते खेळण्यातील माशांमध्ये व्यस्त असताना पिवळा मासा निसटला आणि त्यांच्या खाण्यापासून वाचला. तुझ्यामुळे आम्हाला दुपारचं जेवण मिळालं नाही. सुंदर समुद्र हा फक्त शार्कचा एक समूह नव्हता. तो विशाल आणि रंगीबेरंगी गोंडस आणि आनंदी माशांच्या कुटुंबाने भरलेला होता. चला बाळांनो, आज जायची वेळ झालीये. पण मम्मी, हे बघा मुलांनो, मला काहीतरी खायला आणायला जावं लागेल आणि मी गेल्यावर तुम्ही घरातच राहा. नाही, आम्ही तुझ्यासोबत येतो ना. नाही बाळांनो, ते खूप धोकादायक असेल.
ते शार्कने भरलेलं आहे. चला, तुम्ही सगळे आत व्हा आणि अनोळखी लोकांशी अजिबात बोलायचं नाही. 3 लाल मासे त्यांच्या घरात घुसले, जे बुडलेले जहाज होते. त्यांना पाहिलेल्या शार्क टोळीला तिथेच आई मासा पकडायचा होता. एक अतिशय स्वादिष्ट मदर फिश, आणि यावेळी ते खेळणं नाहीये. मोठ्या शार्कने अचानक त्याच्या मित्रांना थांबवलं, ज्यांना हल्ला करायचा होता. थांबा, आपण एक मासा खाण्याच्या ऐवजी बुडलेल्या जहाजात लपलेले 3 मासे का खात नाही आहोत? काय कळलं? मस्त आयडिया ना? हा, नक्कीच. तू खूप हुशार आहेस बॉस. चला, तिघांना खाऊया. इतका वेगवान नाही. आपण त्या माशांवर लगेच हल्ला करणार नाही आहोत, कारण आपण या विशाल शरीरांसह त्यांच्या घरात प्रवेश करत असताना ते छोटे मासे सहजपणे घरातून निसटू शकतात. आपल्याला एक योजना बनवावी लागेल. कसला प्लॅन आहे बॉस? तुम्ही जा आणि शांत ठिकाणी थांबा. योजना माझ्यावर सोडा. म्हणून शार्क स्वतःचा वेश धारण करण्यासाठी लाल कोरलमध्ये फिरत होता. लाल माशांच्या कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे त्याने स्वतःला लाल रंगवलं. मग त्याला त्याचा धोकादायक पंख लपवण्यासाठी एक नारिंगी नमुना असलेलं शेवाळ सापडलं. त्याने त्याच्या पाठीवर शेवाळ फेकलं आणि त्याचा टोकदार पंख झाकला. शेवटी शार्कने लाल माशाची आवडती मॉस कुकीज आणली. कोणताही मासा या कुकीजना नाही म्हणणार नाही. शार्क लाल माशाच्या घराकडे पोहत गेला आणि नाकाने दार ठोठावलं. कोण आहे? मी मॉस कुकीज विकणारा एक जुना लाल मासा आहे. तुम्हाला काही घ्यायला आवडेल का? मॉस कुकीज. लाल मासे तरुण होते आणि कुकीज बद्दल खूप उत्सुक होते, म्हणून त्यांना लगेच बाहेर जाऊन काहीतरी मिळवायचं होतं. अरे थांबा, आपल्याला आईने अनोळखी लोकांशी बोलू नका म्हणून सांगितलं. लाल माशांच्या भावांपैकी एकाने दरवाजाच्या छोट्या छिद्रातून बाहेर पाहिलं, पण तो कोणी अनोळखी नाही, कारण तो आपल्यासारखाच लाल मासा आहे. म्हणून मासे भावंड बाहेर गेले. मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जातो. माझ्या घरी आणखी कुकीज आहेत. लाल मासा शार्कच्या मागे गेला. शार्क त्यांना कसे खावे याचा धूर्तपणे विचार करत असतानाच मासेमारीची काठी त्याच्यावर पडली आणि त्याचा पंख लपवत असलेल्या शेवाळाला खरचटलं. त्याच क्षणी लाल माशाला समजलं की तो शार्क आहे. तो शार्क आहे! धावा धावा! त्यापैकी एक खडकाच्या मागे लपला, कोरलमध्ये दुसरा आणि तिसरा दगडाखाली लपला. पण शार्कने त्या प्रत्येकाला शोधून तिघांनाही पकडलं. आपण माझ्या मित्रांसह एक छान मेजवानी करू. त्यांच्यापैकी फक्त एकच शार्क पासून पळून जाण्यात यशस्वी झाली आणि ती पटकन तिच्या घराकडे पोहत गेली. तेवढ्यात आई तांबडा मासा खूप घाबरला जेव्हा तिला घरात आपली बाळं दिसत नव्हती. नाही, नो, तुम्ही कुठे आहात माझ्या बाळांनो? आई मासा आपल्या मुलांना शोधण्यासाठी जाणार होती, पण तिने तिचे बाळ घाईघाईने तिच्याकडे पोहत येताना पाहिलं. आई, शार्कने माझ्या भावांचं अपहरण केलं. मला माहितीये की ते कुठे आहेत. आपण त्यांना वाचवू शकतो. मदर फिशने हुशारीने जायंट वेल विलीची मदत घ्यायचं ठरवलं आणि नंतर ते तिघे एकत्र पोहले जेथे शार्क टोळी होती. शार्क टोळी नुकतेच मासे खाणार होती. जेव्हा त्यांना पाहून हे आश्चर्य वाटलं की त्यांच्याकडे फक्त 2 मासे आहेत. इथे फक्त 2च लाल मासे आहेत बॉस. काय? कसं काय? मला असं वाटतं की यापैकी तुम्ही एक मिस केला असेल बॉस.
हो, ती मीच होते जी पळून गेले. काय? जेव्हा शार्क टोळीने मोठ्या व्हेल विलीला पाहिलं तेव्हा ते खूप घाबरले. अशा प्रकारे 2 लहान लाल मासे वाचले असताना विलीने लगेच तोंड उघडलं आणि तिन्ही शार्क पकडले. वाचवा, वाचवा, कोणीतरी वाचवा. तुम्ही पुन्हा लहान माशांची शिकार करायचा प्रयत्न कराल का? नाही, नाही. आम्ही आम्ही वचन देतो. नाही. मग लाल मासा सुरक्षितपणे घरी परत येऊ शकेल? हो, ते जाऊ शकतात. हो, जाऊ शकतात. आम्हाला कृपया आम्हाला इथून बाहेर काढा. आणि लाल मासे कुटुंब सुखरूप घरी परतलं. आणि तेव्हापासून 3 लहान लाल माशांना समजलं की त्यांच्या सुंदर समुद्राच्या घरात त्यांच्या आईची आज्ञा पाळणे आणि सुरक्षित राहणे किती महत्त्वाचे आहे.